चला मित्रांनो, आपण चालू टाकेतला. आज आहे महाशिवरात्र, 12 वाजून गेलेत. आम्ही चालू सर्व तर टाकेतला. आम्ही कामाला गेलतो, सेकंड शिफ्ट केली आणि चालू आता टाकेतला. थंडी वाजते पण काय करणार, जय भोले म्हणून आम्ही देवाचं नाव घेतो आणि चाललोय. हा एक साईनाथ आहे, माझ्या गावातला मित्र, आणि 2-3 जण आहे अजून. आम्ही गाडीवरती चाललोय टाकेतला. हे जी लाईटिंग दिसते तुम्हाला, हे ना टोल नाका आहे, समृद्धी महामार्ग. तिथून आम्ही सरळ जाऊ दामणगावला, तिथून मारू लेफ्ट. बघा 2च मिनिटाच्या अंतरावर आहे बघा. गार तर वाटते पण काय करणार, काय नाही वाटत. चला मित्रांनो, बघा सर्व तीर्थ टाकेत नावलेले. इथून मारू आम्ही लेफ्ट. हा, इथून सरळ आता आम्ही जाऊ डायरेक्ट टाकेतला. व इथं बॅनर पण लावले गाववाल्यांनी. हा, हे पण बघू शकतो तुम्ही. पुलावरती समृद्धी खाली भवन लाईटिंग भारी केली आहे. मित्रांनो, आमच्या शिवाय रस्त्यावर कोणच नाही का. रस्ता सामसूम आहे, बघू शकता तुम्ही. एक पण नाही, एक कुत्रा पण नाही रस्त्यावर. हां, आता लोक दिसायला लागले कारण की आम्ही आता आलोय प्रॉपर टाकेजमध्ये. तुम्हाला ना मी आता दुकानं दाखवतो टाकेजची. आता ते बंदच असतील तर दाखवतो. बघा, हाय दुकान लागले का, हे बघून घ्या. बघू शकता मित्रांनो, अख्खी दुकानं बंद आहेत. गर्दी तर अजून एवढी काही वाटत नाही, पण बघू. हां, गर्दी दिसते थोडीफार, एवढं काय नसतं. मागच्या वेळेस जास्त होती, यावेळेस कमी वाटतं. खूप पीक आहे बघा. नाही मित्रांनो, लय गर्दी आहे रे. मागं एवढी गर्दी नव्हती, आज लय गर्दी. म्हणजे मागच्या वेळी एवढी गर्दी नव्हती, यावेळेस खूपच गर्दी वाटते मला. चला मित्रांनो, गाडी लावा लागेल कुठेतरी. मित्रांनो, गाडी लावून दिली मी. हां, गर्दी बघा तुम्ही मित्रांनो. रात्रीचे 12 वाजून गेलेत तरी अजून गर्दी कमी झाली नाही. हे बघा, पब्लिक बघा, एवढी गर्दी आहे भाई. हे हा जो पक्षी दिसतोय तुम्हाला, या पक्षीचं नाव आहे जटायू. जेव्हा रावण सीतेला नेत होता श्रीलंकेला, तेव्हा जटायू पक्षाने रावणाला अडवले. तेव्हा दोघांमध्ये युद्ध झाले. तेव्हा रावणाने जटायूचे पंख कापले आणि तेव्हा जटायू वरतून डायरेक्ट खाली पडले. आणि तेच हे गाव टाकेत. बघू शकता मित्रांनो, गर्दी. बॅटरी उतरली. माझा मित्र उतरले सायनात, तुम्हाला बोलला उतर म्हणून. बाई मी नाही उतरणार. मी पहिले मला थंडी वाजते, मी काय उतरणार नाही. मी काय उतरलो नाही. तो उतरला पाण्यामध्ये. हेच ते ठिकाण मित्रांनो, प्रभू श्रीरामाने बाण मारलेले, तिथून पाणी निर्माण झालं, म्हणजे जल निर्माण झालं. तेच हे ठिकाण सर्वत्र टाकेचं. आणि इथूनच जे पाणी खाली येतं, जिथं पब्लिक उभी होती बघा, पाणी हातपाय देत होते, हेच ते पाणी खाली जातं. मित्रांनो, हेच ते मंदिर आहे, जटायूचं मंदिर, हेच ते. अरे वा, डमरू वाजायला लागला, मस्त, एकच नंबर. मित्रांनो बघू शकता, अपने महादेव प्रगट हो चुके यार. देखो, एकच नंबर, मस्त वाटतं ऐकायला असं. आता इथे खाली तीर्थापासून येणार, त्यांचं मस्तपैकी अभिषेक करणार. बघा मित्रांनो, म्हणून होतं काहीतरी टाकेल द्या तुम्ही, मस्त मजा असते. हे समोर मंदिर दिसतं तुम्हाला, मारुतीरायाचं मंदिर आहे. समोर बघू शकता, प्रभू श्रीराम, प्रभू लक्ष्मण, माँ सीता. तुमचं दर्शन झालं नसेल तर तुम्ही दर्शन घेऊ शकता.